मी आज करणार आहे मस्कमेलनची ज्यूस। एक मी घेतले मस्कमेलन, कट करून ठेवले, बी काढले, नंतर ह्यांच्यामध्ये साल पण काढले। हे छोटे छोटे कट करून ठेवले। थोडं एक बाउल मध्ये मी असंच ठेवले। अजून एक राहिलं होतं, हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटले। हे बघा, हे एक पात्रामध्ये काढून ठेवले। हे साबुदाणी आहे। साबुदाणी मी भिजत नाही टाकलं होतं, असंच मी घेतलं। हे थोडंसं चिकटपणे येईपर्यंत मी गॅसमध्ये ठेवलं आहे। इथं मध्ये मी अर्धा लिटरची दूध घेतले। अर्धा लिटर दूध घेतले, उकळू येईपर्यंत थांबले। उकडू आले नंतर मी कंडेन्स मिल्क पावडर घेतले। इथं मध्ये थोडंसं दूध घालून हे थोडंसं मिक्स करून ठेवले। हे उकडं आले म्हणून मी आता ह्याला घालणार आहे। हे पण थोडंसं उकडं येईपर्यंत, घट्ट होईपर्यंत थोडंसं थांबणार आहे। नंतर मी साखर घालणार आहे। 1 वाटी साखर घेतलं होतं, कारण जास्ती होते म्हणून मी थोडंसं ठेवलं। बघा, एवढं राहिले माझं साखर, म्हणून मी तुम्हाला दाखवत होतं। हे थोडंसं साखर मिक्स होईपर्यंत मी थोडंसं ठेवलं गॅसवर। हे बघा, हे झाले, हे पण झाले म्हणून मी तुम्हाला दाखवलं होतं। हे थोडंसं गार होईपर्यंत थांबले। हे इथं मध्ये मी आता घालणार आहे। गार झालं माझं दूध आणि हे, म्हणून मी इथं मध्ये घालणार आहे। मी इथं साबुदाणे घातले। साबुदाणा झाल्यानंतर मी त्यामध्ये दूध घातले। दोन्ही मिक्स करायचे। आता ऊन खूप पाहिला म्हणून काहीतरी ज्यूस म्हणून खूप छान वाटते पियाला। इथं मध्ये मी आता बेदाणी असं घातले। तुम्हाला कोणचं पाहिजे तुम्ही घालू शकतात। मी फ्रीजमध्ये पण ठेवलं होतं अर्धा तासासाठी। नंतर हे मी छोटं कट करून मी ठेवलं होतं मस्कमेलन, हे घातले। मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं, गार मस्त झाले माझे। मी आता तुम्हाला दाखवते। हे आता एक बॉलमध्ये मी सर्व करणार आहे। पियाला पण चालते, मग आपण असंच पण चमचे बरोबर पण चालते, खूप छान होते। मी फ्रीजमध्ये